नमस्कार. थंडीचा जोर वाढला. आता येत्या 3 दिवसात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेले थंड आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या 2 दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून बहुतांश ठिकाणी 2 ते 4 अंशांनी घसरल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यात येत्या 24 तासात किमान तापमान वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी मराठवाडा विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. धुळ्यात किमान तापमान 4.4 अंशावर पोहोचले होते. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान कमालीची खुडहुडी झाली आहे. सध्या वायव्य भागात निश्चित चक्रकारात तयार झाला आहे, तर उत्तरेकडील राज्यामध्ये थंड वारे वाहत आहे. यामुळे थंडी वाढण्यास मदत होते. मागील 2 दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्याने 24 तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हवामान विभागाचा काय आहे अंदाज? कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 24 तासात तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होण्याचे असून किमान तापमान घसरणार. विदर्भ वगळता राज्यात 2 दिवसानंतर तापमान वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 5 दिवस हवामान कोरडे असून थंडीचा जोर कायम असल्याचा अंदाज राहील, पण काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासातच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर असेच नवीन अपडेट हवामान अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय हिंद.